आणि पुणे पोलिसांकडून कालच्या प्रमाणे आज सुद्धा रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांना पोलीस आयुक्तालयात बोलावलं जाणार आहे। ज्यांच्या नावावर सातत्याने वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद आहे असे स्थानिक पातळीवरचे हे गुन्हेगार आहेत। कालच्या प्रमाणे टोळी प्रमुख यामध्ये नसले तरी 200च्या आसपास स्थानिक गुन्हेगार पोलिसांकडून आज हजेरीसाठी बोलावण्यात येणार आहेत। त्यांच्याकडून चांगल्या वर्तणुकीचा फॉर्म भरून घेतला जाईल, ज्यामध्ये अंमली पदार्थांच्या गुन्ह्यामध्ये आरोपी असलेल्यांचा प्रामुख्याने समावेश आहे। आणखीन माहिती मंदार गोंजारी आजच्या परेड संदर्भात आपल्याला देतील। मंदार, कविता, काल 267 गुन्हेगारांना पुणे पोलिसांनी परेडसाठी हजेरी लावायला सांगितलं होतं। आज त्याहून अधिक मोठी संख्या आहे, 500हून अधिक गुन्हेगारांना आज या परेडसाठी बोलावण्यात आलंय। कालच्यापेक्षा वेगळे हे गुन्हेगार आहेत। यामध्ये प्रामुख्याने बेकायदेशीररित्या शस्त्रास्त्रांचा वापर करणं, अंमली पदार्थांची तस्करी करणं आणि स्थानिक पातळीवरती भांडण, मारामारी, दंगल माजवणं अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये समाविष्ट असलेल्या गुन्हेगारांचा समावेश आहे। आपण या ठिकाणी या गुन्हेगारांची गर्दी पाहतो आहोत। पुणे शहरामध्ये 32 पोलीस ठाणी आहेत। 32 पोलीस ठाण्यांमध्ये ज्यांची गेल्या वर्षभरामध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये नोंद झालेली आहे असे हे गुन्हेगार आहेत, ज्यामध्ये काही महिलांचा देखील समावेश आहे, ज्या महिला वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये गेल्या वर्षभरामध्ये अटक झालेले आहेत किंवा त्यांच्यावरती गुन्हे नोंद झालेले आहेत, मात्र पुन्हा ते जामिनावरती सुटले। आणि अनेकदा आपल्याला पाहायला मिळतं की जामिनावरती सुटल्यानंतर हे जे गुन्हेगार आहेत ते पुन्हा त्यांचं जे काही गुन्ह्याचं कृत्य आहे ते करायला सुरुवात करतात आणि ते त्यांनी करू नये यासाठी त्यांना झरप बसावी यासाठी त्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलंय। आपण जर पाहिलं तर खूप मोठी संख्या आहे। काल 267 होते आणि मी जसं म्हटलं की 500हून अधिक पुण्यातल्या वेगवेगळ्या भागांमधले गेल्या वर्षभरामध्ये रेकॉर्डवरती आलेले हे सगळे गुन्हेगार आहेत। आणि यांना काल ज्या पद्धतीनं आपण पाहिलं, पोलिसांनी तंबी दिली किंवा पोलिसांनी त्यांना समज दिली की इथून पुढे तुम्ही आत्तापर्यंत जे काही करत होता ते चालणार नाही। कारण आपण जर पाहिलं तर काल पुण्यातले गँगस्टर्स किंवा ज्यांच्या नावानी टोळ्या चालतात किंवा जे टोळी चालवतात असे गजामारणे असतील किंवा निलेश घायवळ असतील किंवा बाबा बोडके असतील, हे पुण्यातले नामचीन गुंड बोलवण्यात आले होते। आज तशा स्वरूपाचे टोळी प्रमुख जरी नसले तरी स्थानिक पातळीवरती ज्यांची दहशत आहे किंवा स्थानिक पातळीवरती वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जे सहभागी आहेत असे गुन्हेगार या ठिकाणी बोलवण्यात आलेत। आणि काल ज्याप्रमाणे मोठे टोळी प्रमुख हात जोडून शरणागतासारखे पोलिसांसमोर उभे होते, त्यातून पोलिसांनी हे दाखवण्याचा प्रयत्न केला की गुन्हेगार कितीही नामची नसला तरी सर्वात मोठा बलवान असतो तो पोलीस असतात। आणि त्यानंतर आज पुन्हा ही पुणे पोलिसांकडून एक्सरसाइज होतीये किंवा पुन्हा या गुन्हेगारांना या ठिकाणी बोलवण्यात आलंय। आज हे होतंय, उद्या आणि परवा देखील पुणे पोलिसांकडून अशाच स्वरूपाची एक्सरसाइज होणार आहे। या सगळ्या गुन्हेगारांकडून एक फॉर्म देखील डॉसियरच्या स्वरूपामध्ये भरून घेतला जाणार आहे। एका अर्थाने त्यांचं हमीपत्र हे असणार आहे आणि इथून पुढे त्यांच्याकडून कोणत्याही स्वरूपाचा गुन्हा घडू नये अशासाठी हे सगळं होतंय। अर्थातच पुणे पोलीस आयुक्त पदाची जी काही सूत्र आहेत ती अमितेश कुमार यांनी स्वीकारल्यानंतर हे सगळं होतं। आणि काल जसं आपण पाहिलं होतं की पोलिसांनी यांना सूचना केल्या होत्या, तशा सूचना थोड्याच वेळामध्ये यांना द्यायला सुरुवात होईल। कारण अंमली पदार्थांचा वापर असेल, रस्त्यावरची गुन्हेगारी असेल किंवा टोळ्यांचं वर्चस्व असेल, या सगळ्याचा वावर पुण्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढला आणि त्यामुळे पोलिसांवर सुद्धा मोठ्या प्रमाणावर टीका होते। पदभार स्वीकारत असताना पुण्याच्या नव्या पोलीस आयुक्तांनी या कार्यपद्धतीचा वापर केलाय। अर्थात त्याचा किती फायदा होतोय येणाऱ्या काही दिवसातच आपल्याला कळेल। मंदार, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।